शेतकरी मित्रांनो, अतिशय कडक उन्हाळ्यामध्ये जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या ओलावा ठेवणारी, मातीला थंड करणारी आणि पिकाला भरपूर असा सर्वांगीण दृष्ट्या फायदे देणारी स्लरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे कृषी मित्र आनंद युट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आपली झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये एक नवीन व्हिडिओ आज पाहणार आहोत. सध्याचे तापमान आहे ते 40 डिग्री सेल्सिअसच्या वर चाललेले, त्याच्यामुळे जे मातीमधली उष्णता आहे किंवा जी गरमी ती खूप जास्त पाहायला मिळत आहे. पिकं सध्या ताणावर आहेत पाणी नसल्यामुळं. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी स्लरी बनवणार आहोत जी मातीमध्ये नैसर्गिक ओलावा कसा ठेवता येईल आपण ह्यासाठी आज प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून भविष्यातले आलेले व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर आपण लगेच व्हिडिओला सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता ही स्लरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते त्याला लगेच सुरू करू. आता तुम्ही पाहू शकता, आता माझ्या हातामध्ये सध्या कोरफड आहे. आता ही कोरफड जी आहे तिचे आपल्या मानवी शरीरासाठी किती असंख्य फायदे आहेत, आयुर्वेदामध्ये किती फायदे आहेत हे तर सांगायला गेलं तर वेळ कमी पडेल, तुम्हाला माहितीच असेल. परंतु ह्याच कोरफडीमध्ये आपल्याला जो नैसर्गिक ओलावा आहे किंवा जे मातीमध्ये ओलेपणा ठेवण्याचं काम करते किंवा पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती जास्त आहे. त्याच्यामुळं आपल्याला ही कोरफड जवळपास 3 ते 5 किलो हे कोरफड घ्यायची आहे. आता कोरफड घेतल्याच्या नंतर आपण आता ही जी पूर्ण स्लरी ही मी तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी सांगत आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊ नका. आता कोरफड घेतल्याच्या नंतर तिला काय करायचंय, आता तिचा जो गर आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं त्याला व्यवस्थित स्लाइस करून घ्यायचे. तुम्ही इथं बघू शकतात, जेणेकरून ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळणे अशा पद्धतीने त्याचे तुकडे करायचे बारीक बारीक एकदम, आणि आपल्याला ते पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळणं अशा हिशोबाने आपल्याला ते पाण्यात 5 किलो कोरफडीचा किंवा 3 ते 5 किलोचा आपल्याला लागदा पूर्णपणे त्याच्यात टाकायचं आहे. हे सर्वात महत्त्वाचं आणि सहजरित्या उपलब्ध होणार कमी खर्चातलं आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं साहित्य. त्याच्यानंतरचं दुसरं साहित्य म्हणजे जे आपल्याकडे जे आता सध्या उन्हाळ्यामध्ये जसं मानवी शरीराला आपण दुपारी जर ताक पेलो थंडगार तर आरामदायी वाटतं, तसं अगदी त्याच प्रकारे आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, 2 ते 3 लिटर, कमीत कमी 2 लिटर उन्हाळ्यातलं जे आपलं 5-6 दिवस किंवा एक 4-5 दिवस जुनं एकदम आंबलेलं असं जे ताक आहे त्या ताकाचा एक वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे स्लरीमध्ये. आणि त्याच्यानंतर जे आपलं बाकी जीवामृतासाठी जे लागणारं साहित्य तेच साहित्य आपल्याला याच्यामध्ये वापरायचे ह्या स्लरीमध्ये. फक्त हे 2 ॲडिशनल घटक आपल्याला वापरायचे. आता जीवामृतासाठी लागणारं साहित्य कोणते, आता याच्यामध्ये आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं. आता जो गुळ आहे तो उष्ण असतो, त्यामुळे आपलं जे जीवामृतामध्ये आपण 2 किलो जो गुळ वापरतो 200 लिटर पाण्यासाठी, त्याच्याऐवजी आपल्याला 1 किलो गुळ वापरायचा आहे. आणि ही स्लरी सोडायचं टायमिंग सुद्धा खूप महत्वाचं आहे. ही वेळ मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगणार आहे, कारण योग्य वेळ सोडली तरच हिचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मी ते पुढे सांगतो तुम्हाला, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतरचं साहित्य म्हणजे आपल्याला जी डाळ आहे ती 2 किलो डाळीचं पीठ एक वापरायचे. त्याच्यानंतर आपलं एक शेणाचं गाठोड आहे, ती शेणाच्या गाठोड्याची एक गाठोडं करायचं आहे आपल्याला 5 ते 10 किलो शेणाचं, आणि ते गाठोडे ह्याच्यामध्ये टाकायचे. आणि त्याच्यानंतर एक मुठभर माती आपली जिथं फवारणी नाही झाली कधीच किंवा मोठ्या झाडाखालची अशी मुठभर माती वरचा थर साईडला सारून आपल्याला मुठभर माती एक ह्याच्यामध्ये वापरायची. आणि एक 5 लिटर पर्यंत आपल्याला जे गावरान गाईचं गोमूत्र आहे ते गोमूत्र ह्याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे जीवामृताचं आहे तेच साहित्य, बाकी आपल्याला फक्त कोरफडीचा लागदा 5 किलो पर्यंत आणि जे ताक आहे 3 लिटर हे टाकायचं, जेणेकरून आपल्याला ही स्लरी मातीमध्ये नैसर्गिकरित्या ओलावा ठेवण्यासाठी आणि इतक्या कडक उन्हामध्ये पिकालाही मदतदार राहील अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं. आपण आता ही स्लरी कशी बनवायची याला सुरू. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये फ्रेश ताजं नळाचं पाणी भरून घ्यायचं. त्यानंतर अशा पद्धतीने कोरफडीचा जो लगदा आहे त्याचा गर आपल्याला पाण्यात विरघळणं अशा हिशोबाने त्याला कट करून टाकायचे. त्यानंतर जो नैसर्गिक गुळ आहे त्या गुळाचा आपल्याला काळ्या गुळाचं 1 किलो गुळ त्यात टाकायचं आहे. त्यानंतर जे प्रोटीनयुक्त आहार मिळणार आहे सूक्ष्मजीवांना, डाळ, त्या डाळीचं पीठ आपल्याला 2 किलो डाळीचं पीठ त्या पूर्ण स्लरीत टाकायचं आहे. हाताच्या मदतीने व्यवस्थित त्या सगळ्या गाठी वगैरे फोडून घ्यायच्या, जेणेकरून ड्रीप वॉटर व्यवस्थित जाईल. ही स्लरी पूर्ण एकजीव करून घ्यायची, हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यानंतर गावरान गाईचं आपलं 5 लिटर गोमूत्र त्या स्लरीत टाकायचे. त्यानंतर 3 लिटर ताक त्या स्लरीत आपण टाकलेले तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. त्यानंतर जे शेणाचं गाठोड आहे 10 किलोचं गावरान गाईच्या, ते गाठोडं बांधायचे पॅक एकदम, जेणेकरून ड्रीप वॉटर व्यवस्थित जाईल, आणि ते सोडायचंय आपल्याला त्या स्लरीत. त्यानंतर जी मुठभर माती झाडाखालची ती मुठभर माती या स्लरीत टाकली. शेतकरी मित्रांनो, आता ही स्लरी झाडाच्या सावलीखाली 5 ते 7 दिवस ठेवायची आपल्याला. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेनं दररोज 3 वेळा 5 मिनिटे ही स्लरी व्यवस्थित ढवळायची, जेणेकरून सर्व बुडाच्या सूक्ष्मजीवांनाही ऑक्सिजन मिळत राहील. ही स्लरी बनती तोपर्यंत आपण कोरफडीचा काय फायदा आहे शेतीमध्ये तो पाहूयात. मातीची सुपीकता वाढवतं. कोरफडीमध्ये नैसर्गिक एन्झाईम आणि सूक्ष्म घटक असतात, ज्यामुळे मातीतील सूक्ष्मजीव वाढतात आणि माती जिवंत होते. पाण्याची धारण क्षमता वाढवतं. कोरफड जेल मातीमध्ये ओल टिकून ठेवते, त्यामुळे कमी पाण्यात पीक चांगले वाढते. मुळांची वाढ सुधारते. त्यामध्ये नैसर्गिक हार्मोन जसे की ऑक्सिजन जिबरलिन असते, त्यामुळे मुळांची वाढ वेगानं करतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते, झाडांना बुरशी, जंतू आणि रोगापासून संरक्षण मिळते, त्यामुळे पिके निरोगी राहतात. खताचा परिणाम वाढवतो. जर तुम्ही शेणखत किंवा जीवामृत स्लरीमध्ये टाकलं तर परिणाम त्याचा दुप्पट पाहायला मिळतो. पिकाची गुणवत्ता सुधारते. त्यानंतर नैसर्गिक कीटक नियंत्रण, कोरफड अर्क फवारणी केल्यास काही प्रमाणात कीटकही कमी होतात. इतके फायदे आपल्याला याचे पाहायला शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर जो आपण दुसरा घटक वापरलाय ताक, त्याची शेतीमध्ये काय आश्चर्यजनक फायदे ते आपण थोडक्यात पाहूयात. ताक हे एक नैसर्गिक बुरशीनाशक आहे, सर्वात जगातलं स्वस्त बुरशीनाशक आहे. ताकामध्ये असणारे लॅक्टिक ऍसिड पिकावरील भुरी म्हणजे पावडर मिल्ड्यू, करपा आणि काळ्या डागांसारख्या बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करतं. त्याच्यानंतर कीटकनाशक म्हणून सुद्धा कार्य आहे ताकाचं. ताकाचा आंबट वास, मावा, ज्याला आपण आफिड किंवा पिट्या ढेकून, मिलीबग आणि थ्रिप्स यांसारख्या कीटकांना दूर ठेवतो. त्यानंतर पिकांची वाढ, जोमदार वाढ व पोषण. ताक हे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, जे झाडांना पोषण देते आणि पिकांची वाढ जोमदार करते. त्यानंतर चौथं म्हणजे फुलगळ थांबवतं. ताकाच्या फवारणीमुळे झाडावरील फुलगळ थांबते आणि फुलांचे फळात रूपांतर होण्यास मदत होते. त्यानंतर फळांना चाकाकी, ताकामुळे पिकांची ही पाने हिरवीगार राहतात आणि फळांना नैसर्गिक चाकाकी येते. त्यानंतर कमी खर्च, जास्त नफा. रासायनिक खताचा वापर कमी करून ताकामुळे उत्पन्नात वाढ होते आणि खर्च अत्यंत कमी येतो. शेतकरी मित्रांनो, इतके फायदे आपल्याला ताकाचे पाहायला मिळतात. आता आपलं ते मिश्रण बनलं असेल, आपण आता त्या मिश्रणाला वापरायचंय कसं ते थोडक्यात पाहूयात. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जी स्लरी बनवायला टाकली होती त्याला बरोबर 7 दिवस झाले. तर आता तुम्ही इथं पाहू शकता ही कशी एकदम क्लिअर अशी आपल्याला ड्रिपद्वारे सोडण्यासाठी ही स्लरी बनलेली. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं होतं, ही स्लरी सोडण्याची वेळ खूप महत्वाची, त्यावेळेस जास्त फायदा मिळणार आहे. ही वेळ काय आहे, आपल्याला ही जी स्लरी आहे ही 1 एकरसाठी पाट पाण्याने किंवा ड्रिप वाटे गाळून घेऊन आता तुम्ही सोडू शकतात. पण सोडण्याची वेळ जी का आपल्याला सकाळी 6 ते 9च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान, ज्यावेळेस कडक ऊन असणार आहे त्यावेळेस आपल्याला ही स्लरी सोडायची नाही. एक पहिलं क्रायटेरिया तो. त्याच्यानंतर दुसरं क्रायटेरिया आहे की ज्यावेळेस मातीत थोडाफार तरी ओलावा असेल त्याच्यानंतरच थोडं आपल्याला रान भिजून घ्यायचंय किंवा पाटपाण्याने पहिले सोडून घ्यायचंय आणि मगच ही स्लरी द्यायची, जेणेकरून हिचा आपल्याला जास्त फायदा पाहायला मिळेल. कारण ह्याच्यामध्ये आपण थोडा गुळाचा बी वापर केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेस सावली असेल किंवा ज्यावेळेस ऊन नसणार आहे त्याच वेळेस आपल्याला ही स्लरी सोडायची. जर फवारणी करणार असताल तुम्ही तर फवारणी करताना बी आपल्याला फवारायचं जे प्रमाण आहे ते 1 लिटर म्हणजे 20 लिटर जर पंप असेल आपला, जवळपास 1 लिटर त्यामध्ये आपल्याला हे स्लरी घ्यायची आणि फवारणी करायची. फवारणीची वेळ तीच आहे 4 ते 6 सायंकाळी किंवा सकाळी 6 ते 9च्या दरम्यान, ज्यावेळेस सर्वात जास्त ऍक्टिव्ह असतो टोमॅटो, पाण्याद्वारे जास्त शोषण केलं जाईल. त्यामुळे ही फवारणीद्वारे वापरू शकतात, ड्रिपद्वारे वापरू शकतात. ही स्लरी पूर्णपणे 1 एकरसाठी बनलेली, गाळून घ्यायची, सोडायची. ही पूर्ण स्लरी वापरा. कसा रिझल्ट भेटतोय ते कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये सांगा. अतिशय कमी खर्चातील आणि मातीमध्ये नैसर्गिक ओलावा टिकून ठेवणारी ही स्लरी आहे. खूप चांगला असा हिचा रिझल्ट मला भेटलेला आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपलं कृषी मित्र आनंद चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.